शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र अनिल दौंड. आज आपल्याला गांडूळ खत निर्मिती कशी करायची, तयार कसं करायचं त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बाजारामध्ये अशी गांडूळ खताची किट मिळते. तर ही 1 टनाची आज बॅग आहे. तर ह्या बॅगेमध्ये आपण 1 टन कच्चं शेणखत वापरून आपण त्याचं असं शुद्ध असं गांडूळ खत निर्मिती करू शकतो. तर याचा प्रोसेस तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम काय करणार आपण, ही काठ्या लावून अशी आपण बॅग तयार लावून देणार. आणि बॅग लावल्यानंतर तर आपण याच्यामध्ये सर्वप्रथम काडी कचरा वगैरे टाकणार. काडी कचरा म्हणजे आपण गायची गोष्ट पाचट ते असं वाळलेलं पाहिजे आपल्याला, ते आपण गवत वगैरे याच्यात खाली पहिला आच्छादन देणार. काडी कचऱ्याचा म्हणजे त्याच्यात आपण वाळलेलं गवत, गायांची गोष्ट पाचरट, मकाचा चारा खूप वाळलेला पाहिजे. आपण हे याच्यामध्ये आधी पहिला लेअर द्यायचा. त्याच्यानंतर जे आपलं याचं शेणखत असतं, ते शेणखताचं आपण त्याच्यानंतर तो थर एका आथरायचा. त्याच्यावर पुन्हा एकदा काडी कचऱ्याचा एक थर द्यायचा. असे आपण 2-3 ते थर लावले. त्याच्यानंतर आपण याला पूर्ण असं ओलं भिजून घेणार. याच्यातली पूर्ण हिट आपण काढून टाकणार. आणि हिट काढल्यानंतर साधारण 2-1 किलो गांडूळ चे कल्चर मिळतात आपल्याला. बाजारामध्ये कल्चर मिळतात. हे कल्चर आपण काय करणार, हे या बेडवरती सोडून देणार. 2 किलो आपण याच्यावर सोडले तर साधारण एक हे बघा असे हे गांडूळ कल्चर आहेत. तर हे कल्चर आपण याच्या बेडवरती सोडल्यानंतर याचं आपल्याला रोज याला ओलं करत राहायचं. साधारण एक 100 लिटर 200 लिटर पाणी आपण याच्यावरती मारणार आहोत. म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये वापसा कंडिशन राहील आणि गांडुळांना खाली वरती हे करून खाली जाता येईल, जायला सोपं पडेल. आणि याच्यामध्ये आपण एक नळी टाकलेली असते, मला ती खाली दाबली गेली. तर याच्यामध्ये आपण त्याचं ते वर्मी पण धरू शकतो. आपण काय धरलेलं नाही, पण एक उत्कृष्ट प्रकारचं आपल्याला आज गांडूळ खत बघायला मिळतंय. बघा आज आता आम्ही बॅगा भरतोय. आता ह्या बॅगा आपण भरणार आहे. तर याला काय करायचं, आधी हे थोडंसं डिस्टर्ब करून घ्यायचं आहे. हे गांडूळ काय खाली जातात आणि वरचं हे असं खत भरून घ्यायचं. आपण आता ह्या बॅगामध्ये भरून ठेवणार. आणि पाऊस पडल्यानंतर आपण रान शेत आपण जे पेरते वेळी पेरायच्या आधी आपण याला फुकून देणार. किंवा जर आपण कपाशी केली तर कपाशीला असं मोठमोठ 2-2 मूठ आपण याला टाकायचं. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडे रासायनिक खताच्या किमती वाढल्या प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्याकडे गायी असतात. तर ह्या शेणखताचा आपण आपल्या गांडूळ खतामध्ये आपण त्याचं रूपांतर करून आपला रासायनिक खताचा खर्च हा वाचवू शकतो. आणि आपली जमीन ही नापीक होण्यापासून वाचवू शकतो. आज जे आपण पाहतोय, जे ॲव्हरेज मिळत नव्हतं, तर आपण भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून जमिनीचं pH वाढवलेला आहे. त्याच्याबरोबर